आपण 2026 मध्ये प्रकाशित झालेले एपिजेनेटिकचे काही अत्यंत नवीन वैज्ञानिक शोध निबंध आणि त्यासोबतच प्राचीन वैदिक ग्रंथांमधील कुलदेवी उपासनेचे संदर्भ एकत्र करून पाहणार आहोत. आणि हा संगम खरोखरच थक्क करणारा आहे. हो ना. आजच्या या चर्चेचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे हे शोधून काढणं की प्राचीन मंत्र आणि पारंपरिक अनुष्ठाने मानवी पेशींची आणि डीएनएची अवचेतन पातळीवर कशी दुरुस्ती करतात. आपल्या पूर्वजांनी आपल्या डीएनएमध्ये जो एक हीलिंग ब्लूप्रिंट किंवा दुरुस्तीचा आराखडा लपवून ठेवला आहे, तो उलगडण्याची वेळ आता आली आहे. हे समजून घेण्यासाठी आपल्याला विज्ञान आणि परंपरा या दोन्ही गोष्टींचा एकत्र विचार करावा लागेल. पण इथेच माझ्या मनात एक मोठी शंका येते. म्हणजे आपण नेहमी ऐकतो की पूर्वजांचे गुण किंवा त्यांचे आजार आपल्यात येतात, पण त्यांचे आघात किंवा ताणतणाव शरीरात नेमके कुठे आणि कसे साठवले जातात? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला एपिजेनेटिक्सच्या अलीकडच्या संशोधनात मिळतं. कारण 2026 मधील नवनवीन संशोधनांमध्ये या नॉन कोडिंग डीएनएचा उल्लेख वारंवार येतो. मला हे थोडं सोप्या भाषेत समजून घ्यायचंय. हे नक्की काय प्रकरण आहे? हे समजून घेण्यासाठी आपण विज्ञानातल्या एका खूप प्रसिद्ध प्रयोगाचं उदाहरण घेऊया. काही वर्षापूर्वी शास्त्रज्ञांनी उंदरांवर एक प्रयोग केला होता. त्यांनी काही उंदरांना चेरी ब्लॉसम या फुलांचा सुगंध दिला आणि त्याचवेळी त्यांना एक अतिशय सौम्य विजेचा झटका दिला. काही काळानंतर त्या उंदरांना फक्त तो सुगंध जरी आला तरी ते भीतीने गोठून जायचे. ते साहजिकच आहे, कारण त्यांना ती वेदना आठवत असेल. बरोबर. इथपर्यंत ठीक होतं, पण खरी गंमत पुढे आहे. या उंदरांच्या पुढच्या पिढीला आणि त्यांच्याही पुढच्या पिढीला म्हणजे चक्क नातवंडांना जेव्हा हा सुगंध दिला गेला, बरं, मग काय झालं? तेव्हा त्यांना कोणताही विजेचा झटका न देताही ते भीतीने थरथर कापू लागले. बापरे. म्हणजे त्या नातवंड उंदरांनी तो विजेचा झटका कधीच अनुभवला नव्हता, तरीही त्यांच्यात ती भीती होती? होय. आणि यातूनच सिद्ध झालं की भीती आणि आघात हे केवळ मेंदूत नसून ते चक्क जनुकांमध्ये ट्रान्सफर होतात. म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे भीती ट्रान्सफर झाली. हे खूपच भयानक आहे. अनेक वर्ष विज्ञानाला वाटायचं की आपल्या डीएनएमध्ये जो भाग थेट शरीराची रचना ठरवत नाही तो निरुपयोगी आहे. त्याला चक्क जंक डीएनए म्हटलं जायचं. अच्छा, म्हणजे जो भाग काही काम करत नाही असं शास्त्रज्ञांना वाटत होतं. अगदी. पण आता स्पष्ट झालंय की हा नॉन कोडिंग डीएनए म्हणजे निरुपयोगी कचरा नसून ती एक अत्यंत महत्वाची लायब्ररी आहे. इथेच आपल्या पूर्वजांचे अनुभव, त्यांचे आघात आणि तणाव रासायनिक स्वरूपात साठवले जातात. अच्छा, म्हणजे हा नॉन कोडिंग डीएनए एखाद्या जुन्या संगणकाच्या हार्ड ड्राईव्ह सारखा आहे का? हार्ड ड्राईव्ह सारखा. हो, तसं म्हणता येईल. म्हणजे ज्यामध्ये पूर्वजांच्या जुन्या आठवणी, त्यांचे ताणतणाव आणि न सुटलेले प्रश्न लपलेले असतात आणि ते आपल्याला नकळत आतून चालवत असतात. आपण जणू त्या जुन्या प्रोग्रॅमवर चालत असतो. अतिशय अचूक उपमा दिलीत. आणि त्यातली सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे ती हार्ड ड्राईव्ह केवळ जुनी माहिती साठवून ठेवत नाही, तर ती आजच्या तुमच्या जीवनात सक्रियपणे काम करत असते. म्हणजे ती नुसती पडून नाहीये, तर ती आपल्याला आज नियंत्रित करतेय. अगदी तसंच. आणि इथेच मॉर्फोजेनेटिक फील्डची संकल्पना समोर येते. हे एक प्रकारचं अदृश्य जैविक ऊर्जेचं क्षेत्र आहे जे एकाच वंशाच्या किंवा प्रजातीच्या सदस्यांना जोडतं. म्हणजे एकाच कुटुंबातील किंवा वंशातील लोकांचा एक अदृश्य नेटवर्क असल्यासारखं? होय. आता प्राचीन वैदिक परंपरेचा विचार करा. तिथे आपल्या मुळांचा सन्मान करण्याची, कुलदेवीची पूजा करण्याची पद्धत आहे. कुलदेवीची उपासना तर आपल्याकडे पिढ्यानपिढ्या चालत आली आहे. बरोबर. पण बहुतेकांना वाटतं की कुलदेवी ही केवळ एक पारंपरिक देवता किंवा मूर्ती आहे. पण या नव्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर ती मातृपरंपरेशी जोडलेली एक अत्यंत विशिष्ट जैविक वारंवारता किंवा बायोलॉजिकल फ्रिक्वेन्सी आहे. एक मिनिट, म्हणजे आपण ज्याला पिढ्यानपिढ्या चालत आलेली धार्मिक भक्ती मानत होतो, ती प्रत्यक्षात एका विशिष्ट जैविक ऊर्जेशी जोडण्याची पद्धत होती? अगदी तसंच. जेव्हा तुम्ही या मुळांचा सन्मान करता तेव्हा तुम्ही त्या मॉर्फोजेनेटिक फील्डशी आणि त्या विशिष्ट ऊर्जेशी एकरूप होता. म्हणजे तो केवळ एक मानसिक भाव नसून शरीराला जोडणारी गोष्ट आहे? हो. हे केवळ मानसिक समाधान नाही, तर ती एक जैविक गरज आहे ज्यामुळे तुमच्या शरीराला आणि अस्थिर झालेल्या डीएनएला एक प्रकारची स्थिरता मिळते. पण नुसते काही मंत्र म्हटल्याने किंवा अनुष्ठाने केल्याने जनुकीय पातळीवरचे ताणतणाव पुसले जातात? तुम्हाला वाटते की हे कसं शक्य आहे? हो ना. हे थोडं अतिशोक्ती वाटत नाही का? म्हणजे विज्ञानाच्या कसोटीवर हे कसं काय सिद्ध होतं की एक नुसता आवाज माझ्या पेशींमध्ये बदल करू शकतो? तुमचा हा संशय अतिशय रास्त आहे आणि वरवर पाहता ते तसंच वाटतं.
पण ही दुरुस्तीची प्रक्रिया समजून घेण्यासाठी आपल्याला ध्वनीच्या विज्ञानाकडे, विशेषतः अकॉस्टिक रेझोनन्सकडे वळावं लागेल. अकॉस्टिक रेझोनन्स म्हणजे आवाजाचे तरंग. हो, पारंपरिक बीजमंत्र हे केवळ काही शब्दांचे रँडम उच्चार नाहीत. त्यांच्यामध्ये एक अतिशय अचूक आणि मोजून मापून तयार केलेली ध्वनीची वारंवारता असते. अच्छा, म्हणजे प्रत्येक शब्दाचा एक विशिष्ट उद्देश असतो? अगदी. आता हे पेशींपर्यंत कसं पोचतं ते सांगतो. आपल्या प्रत्येक पेशीच्या पडद्यावर अत्यंत सूक्ष्म केसांसारखे छोटे अँटेना असतात, ज्यांना सिलिया म्हणतात. हां, पेशींवरचे अँटेना. बरं. जेव्हा विशिष्ट मंत्र विशिष्ट लयीत उच्चारले जातात, तेव्हा त्या ध्वनी लहरी या सिलियाला एका ठराविक गतीत कंपित करतात किंवा व्हायब्रेट करतात. अच्छा, म्हणजे जसं एका ऑपेरा सिंगरने विशिष्ट पट्टीत गायला सुरुवात केली की काचेचा पेला तडतडतो आणि फुटतो, तसं काहीसं? हो, अगदी तसंच तंत्र इथे वापरलं जातं. पण इथे तो आवाज पेशींना तोडण्याऐवजी काहीतरी वेगळं करत असावा ना, नाही तर पेशी नष्ट होतील ना? हो, तुमची पेल्याची उपमा इथे अगदी चपकल बसते. जसं त्या गायकाला काच फोडण्यासाठी एका अतिशय अचूक फ्रिक्वेन्सीची गरज असते, तशीच ही बीजमंत्रांची वारंवारता शरीराचा जैविक कुलूप उघडणारी चावी बनते. अरे वाह! म्हणजे ती फ्रिक्वेन्सी शरीराला हवी असलेली चावी आहे. फक्त इथे फरक एवढाच आहे की या ध्वनी लहरींमुळे पेशी फुटत नाहीत, तर त्या पेशींवरचे रिसेप्टर्स उघडतात. या प्रक्रियेला मेकॅनो ट्रान्सडक्शन म्हणतात. मेकॅनो ट्रान्सडक्शन म्हणजे नक्की काय? म्हणजे यांत्रिक ध्वनी लहरींचं रूपांतर रासायनिक प्रक्रियेत होतं आणि इथूनच प्रोटीन सिंथेसिस किंवा नवीन प्रोटीन्स तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते. अच्छा, म्हणजे बाहेरचा आवाज थेट शरीरात नवीन रसायनं तयार करतोय. होय, हे मंत्र त्या प्रक्रियेला चालना देणारं कॅटलिस्ट म्हणून काम करतात. बापरे, हे थक्क करणारे. म्हणजे मंत्रांच्या आवाजामुळे होणाऱ्या कंपनांमधून पेशींमध्ये प्रत्यक्ष रासायनिक बदल घडून येतात. अगदी. आणि हे जे नवीन प्रोटीन्स तयार होतात, ते अनुवांशिक तणावाच्या ज्या जुन्या खुणा डीएनएमध्ये साठवल्या गेल्या होत्या, त्या दुरुस्त करण्याचं काम करतात. म्हणजे ती जुनी हार्ड ड्राईव्ह रिपेअर करण्याचं काम. बरोबर. या व्यतिरिक्त या पारंपरिक अनुष्ठानांची एक विशिष्ट लय असते. तुम्ही पाहिलं असेल की कुलदेवीच्या उपासनेत ढोल, घंटा, टाळ यांचा नाद आणि मंत्रोच्चारांची एक विशिष्ट गती असते. हो, त्या लयीमुळे एक वेगळीच तंद्री लागते. तीच तंद्री महत्वाची आहे. ही लय मेंदूच्या थीटा वेव्हशी थेट जुळवून घेते. थीटा अवस्था म्हणजे ती अवस्था जिथे तुमचं अवचेतन मन किंवा सबकॉन्शियस माइंड सर्वात जास्त जागृत असतं. म्हणजे आपण जेव्हा झोपायला जातो किंवा सकाळी नुकतेच उठतो, तेव्हा जी एक शांत आणि तंद्री लागल्यासारखी अवस्था असते, तीच ना? अगदी तीच. जेव्हा मेंदू थीटा अवस्थेत असतो, तेव्हा तो तर्क करत नाही, तो फक्त ग्रहण करतो. म्हणजे तो प्रश्न विचारत नाही की हे काय चालू आहे. बरोबर. त्यामुळे हे मंत्र आणि तो नाद तुमच्या तार्किक मेंदूला पार करून थेट अवचेतन मनापर्यंत पोचतात आणि तिथे साठवलेला पिढ्यानपिढ्यांचा आघात आतून दुरुस्त करू लागतात. पण मग मला सांगा, आधुनिक मानसशास्त्रात आपण एखाद्या तज्ज्ञाकडे जातो, चर्चा करतो आणि तणाव दूर करण्याचा प्रयत्न करतो. जर आपण बोलून प्रश्न सोडवू शकतो, तर मग या सेल्युलर रिकॅलिब्रेशनची किंवा या प्राचीन पद्धतीची काय गरज आहे? कारण संवादातून जो उपचार होतो, तो तुमच्या जाणीवपूर्वक विचार करणाऱ्या मेंदूपर्यंत, म्हणजे प्रीफ्रंटल कॉर्टेक्सपर्यंत मर्यादित राहतो. म्हणजे फक्त वरवरच्या स्तरावर काम होतं. हो, पण तणावाचं आणि आघातांचं मूळ तिथे नसतंच. ते असतं लिम्बिक सिस्टीममध्ये, जो आपल्या मेंदूचा खूप जुना आणि भावनांवर नियंत्रण ठेवणारा भाग आहे. थोडक्यात सांगायचं तर, मी माझ्या बुद्धीला कितीही समजावलं की अरे काही प्रॉब्लेम नाही, सगळं ठीक आहे, तरी जोपर्यंत आतून मला सुरक्षित वाटत नाही, तोपर्यंत भीती जात नाही. बरोबर. आणि इथेच एक उदाहरण घेऊया. समजा एखाद्या व्यक्तीच्या पंजोबांनी अत्यंत भीषण दुष्काळ पाहिला असेल. अन्नासाठी त्यांनी प्रचंड संघर्ष केला असेल. जगण्याचा तो भयानक संघर्ष त्यांच्या डीएनएमध्ये अडकतो आणि पुढच्या पिढ्यांमध्ये कॉर्टिसॉल या स्ट्रेस हॉर्मोनच्या रूपात उतरतो. अच्छा, म्हणजे तो स्ट्रेस हॉर्मोन पिढ्यानपिढ्या वाहत येतो. हो, आज त्या व्यक्तीच्या बँक खात्यात भरपूर पैसा असेल, घरात अन्न असेल, तरीही ती व्यक्ती सतत उद्याच्या चिंतेत असते. ती पैसे साठवून ठेवते किंवा अन्नाची साठवणूक करते, कारण तिची लिम्बिक सिस्टीम अजूनही त्या जुन्या दुष्काळाच्या भीतीमध्ये अडकलेली असते. बापरे, हे तर आजकाल आपण बऱ्याच लोकांमध्ये पाहतो. म्हणजे जे दुःख किंवा जी भीती त्यांची स्वतःची नाहीच, ती त्यांनी पूर्वजांकडून घेतलीये. नक्कीच.
आणि जेव्हा एखादी व्यक्ती पूर्ण भक्तीने कुलदेवीची उपासना करते तेव्हा ती आपल्या जाणीवपूर्वक असलेला अहंकार आणि तार्किक मेंदू बाजूला ठेवते. म्हणजे ती पूर्णपणे त्या प्रक्रियेला शरण जाते. हो, जेव्हा अर्पण दिलं जातं तेव्हा ती केवळ एक प्रतिकात्मक कृती नसते. त्या कृतीतून, त्या श्रद्धेतून आणि मंत्रांच्या लयीतून थेट त्या लिंबिक सिस्टमला एक रासायनिक संदेश जातो की आता आपण सुरक्षित आहोत. म्हणजे तो जुना दुष्काळ आता संपला आहे हा मेसेज मेंदूला मिळतो. अगदी बरोबर. संघर्ष संपला आहे, आता शांत व्हायला हरकत नाही असा संदेश जातो. आणि तिथून ते कॉर्टिझॉलचं वर्षानुवर्ष चालत आलेलं चक्र तुटायला सुरुवात होते. तर याचा अर्थ असा की आपण केवळ एका देवतेची पूजा करत नाही, तर आपल्या भावना आणि भीतीचे नियंत्रण करणाऱ्या केंद्राला थेट एक जैविक दिलासा देत आहोत. हो, आणि हे विज्ञान आता मान्य करतंय. पण मला आता याचा व्यावहारिक बाजूकडे वळायचं आहे. आपण आत्तापर्यंत मेंदू, डीएनए आणि ध्वनिलहरींबद्दल बोलो, पण या सगळ्या मानसिक मुक्तीनंतर दैनंदिन जीवनात याचा नेमका काय फायदा होतो? म्हणजे आरोग्यावर किंवा आपल्या प्रगतीवर याचा काही मोजता येण्यासारखा परिणाम दिसतो का? निश्चितच दिसतो. 2026च्या अलीकडील क्लिनिकल डेटामध्ये हे स्पष्ट झालं आहे की ज्या व्यक्ती अशा प्रकारच्या जाणीवपूर्वक उपासनेतून किंवा अनुष्ठानातून जातात त्यांच्या हार्ट रेट व्हेरिएबिलिटीमध्ये प्रचंड मोठी सुधारणा होते. अच्छा, म्हणजे अचानक काही संकट आलं तरी माणूस पॅनिक होत नाही. अगदी. याशिवाय त्यांची रोगप्रतिकारक शक्तीही वाढलेली दिसते. पण यातला सर्वात मोठा बदल म्हणजे व्यक्तीची जनुकीय अभिव्यक्ती टंचाईच्या मानसिकतेकडून विपुलतेकडे वळते. टंचाईकडून विपुलतेकडे. मला पुन्हा इथे एक उपमा द्यावीशी वाटतेय. हो, नक्की द्या. हे अगदी एखाद्या रेडिओचं ट्युनिंग बदलल्यासारखं वाटतंय. म्हणजे आपण पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या टंचाई, भीती आणि संघर्षाच्या जुन्या स्टेशनवर अडकलो होतो. बरोबर. पण या सेल्युलर रिकॅलिब्रेशनमुळे आपण रेडिओची फ्रिक्वेन्सी फिरवतो आणि नवीन विपुलतेच्या स्टेशनवर जातो. आणि मग आपोआप चांगली गाणे म्हणजे चांगल्या संधी आपल्या आयुष्यात आकर्षित होतात. आणि यामागेही एक भक्कम विज्ञान आहे ज्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्वाक्षरी म्हणतो. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्वाक्षरी हे थोडं कठीण वाटतंय ऐकायला. हे समजून घेण्यासाठी एक रोजच्या जीवनातलं उदाहरण घेऊ. कधी असं झालंय का की आपण एखाद्या खोलीत प्रवेश करतो, तिथे कोणीही काहीही बोलत नसतं, पण तरीही तिथे एक प्रकारची निगेटिव्हिटी किंवा बॅड वाईब्स जाणवतात. किंवा एखाद्या व्यक्तीला भेटल्यावर विनाकारण खूप शांत आणि छान वाटतं. हो, काही लोकांची एनर्जी खूप पॉझिटिव्ह असते. तीच असते त्यांची इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्वाक्षरी. आपलं हृदय आणि शरीर सतत एक ऊर्जा बाहेर टाकत असतं. जर आतमध्ये पिढ्यानपिढ्यांची भीती आणि तणाव लॉक असेल तर बाहेर जाणारी ऊर्जाही तशीच असते, जी नकळतपणे नवीन संधींना, चांगल्या माणसांना दूर ढकलते. अच्छा, म्हणजे आपण आतून जसे असतो तशीच ऊर्जा आपण बाहेर सोडतो. बरोबर. पण जेव्हा या उपासनेमुळे आणि ध्वनीच्या प्रक्रियेमुळे जनुकीय आघात बरे होतात तेव्हा शरीराला एक प्रकारच्या जैविक सुरक्षिततेची जाणीव होते. तुम्ही आतून खऱ्या अर्थाने शांत होता. आणि मग आपली ती स्वाक्षरी बदलते. हो, तेव्हा तुमची इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्वाक्षरी पूर्णपणे सकारात्मक बनते. आणि मग साहजिकच तुमच्या आयुष्यात नवीन व्यावसायिक, वैयक्तिक आणि भावनिक संधी आकर्षित होऊ लागतात. बापरे, हे सगळं ऐकताना खरंच अंगावर काटा येतोय. विज्ञानातील एपिजेनेटिक्स आणि आपली प्राचीन कुलदेवी उपासना या दोन गोष्टी एकत्र आल्यावर मानवी शरीराची किती खोलवर दुरुस्ती होऊ शकते हे थक्क करणारे आहे. हो, हा विज्ञानाचा आणि परंपरेचा खूप सुंदर संगम आहे. समजा कोणाला आपली कुलदेवीच माहीत नसेल तर त्यांनी काय करायचं? खूप महत्वाचा विषय हा. ठीक आहे, तर आज आपण काय काय बघणार आहोत. तर हा वैयक्तिक शोध. आपल्या भारतीय परंपरेत कुलदेवी ही संकल्पना खूप महत्वाची आहे. म्हणजे काय, तर आपल्या कुळाची, आपल्या घराण्याची रक्षण करणारी देवी. तिच्याशी आपलं एक नातं असतं जे पिढ्यानपिढ्या जपलं जातं. पण विचार करा, जर हेच नातं कुठेतरी तुटलं असेल, माहितीच नसेल की आपली कुलदेवी कोण आहे, तर एक मोठी पोकळी निर्माण होते नाही का? मग या परंपरेशी पुन्हा कसं जोडलं जायचं, हाच तो प्रश्न आहे. आणि गंमत म्हणजे या वैयक्तिक समस्येचं उत्तर आपल्याला एका खूप मोठ्या वैश्विक संकल्पनेत मिळतं. आणि ती संकल्पना आहे शक्ती. हो, शक्ती. हीच ती मूळ वैश्विक ऊर्जा आहे जी या संपूर्ण सृष्टीचा आधार आहे. या शक्तीला आदी पराशक्ती असंही म्हणतात. म्हणजे काय, तर ही सृष्टी, हे जग निर्माण होण्यापूर्वी जी एकमेव सर्वोच्च ऊर्जा अस्तित्वात होती ती म्हणजे आदी पराशक्ती. असं म्हणतात की बाकी सगळं काही तिच्यातूनच निर्माण झालं आहे. देवी महात्म्यामध्ये एक खूप सुंदर श्लोक आहे जो हे किती छान समजावून सांगतो. त्यात म्हटलंय,
या विश्वातली प्रत्येक स्त्री तिच्याच अंशातून जन्मलेली आहे. अच्छा, तर मग हा सृष्टीचा सगळा खेळ सुरू कसा झाला? तर असं आहे की सुरुवातीला कल्पनेच्याही पलीकडे फक्त आणि फक्त आदिपराशक्ती होती. मग तिनेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांना जन्म दिला. आणि फक्त जन्मच नाही दिला, तर त्यांना सृष्टीची निर्मिती, तिचं पालन आणि तिचा संहार करण्याची जी काही ऊर्जा लागते ती सुद्धा तिनेच प्रदान केली. शिव आणि शक्ती यांचं नातं समजून घेणं तर खूपच महत्वाचं आहे. विचार करा, शिव म्हणजे काय? तर शुद्ध चेतना, एकदम स्थिर. आणि शक्ती, ती आहे गतिशील ऊर्जा. जसं अग्नी आणि त्याची उष्णता आपण वेगळी करू शकत नाही, तसंच शिव आणि शक्ती यांनाही वेगळं करता येत नाही. ते अविभाज्य आहेत. आता ही एकच वैश्विक ऊर्जा आहे, पण ती वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळी रूपं घेते. तर ही शक्ती प्रामुख्याने 3 गुणांमधून व्यक्त होते. त्यांनाच आपण त्रिदेवी म्हणतो. महासरस्वती, ज्या रजोगुणाचं प्रतीक आहेत. म्हणजे काय? तर क्रियाशीलता, काहीतरी नवीन निर्माण करण्याची ऊर्जा. मग येतात महालक्ष्मी, ज्या सत्वगुणाचं प्रतीक आहेत. त्या संतुलन आणि समृद्धी आणतात. आणि तिसऱ्या आहेत महाकाली, ज्या तमोगुणाचं प्रतीक आहेत. तमोगुण म्हणजे अंधार नव्हे, तर जुन्या गोष्टींचा नाश करून नव्याला वाट मोकळी करून देणारी परिवर्तनाची ऊर्जा. देवीची रूपं आपण पाहिली तर साधारणपणे 2 प्रकारची दिसतात. एक म्हणजे उग्र आणि दुसरी सौम्य. दुर्गा आणि काली ही तिची उग्र रूपं आहेत. त्या काय करतात? तर आपल्या आतला अहंकार, अज्ञान आणि भीती यांचा नाश करतात. आणि दुसरीकडे पार्वती आणि उमा ही तिची सौम्य रूपं, जी वात्सल्य, प्रेम आणि सौख्याचं प्रतीक आहेत. आता ह्या संकल्पनेला आपण आपल्या भौतिक जगाशी जोडूया. आणि हे जोडण्याचं माध्यम आहे शक्तिपीठ. देवीच्या या पवित्र स्थानांमागे एक खूप मोठी आणि रंजक कथा आहे. पौराणिक कथेनुसार जेव्हा देवी सतीने देह त्यागला, तेव्हा भगवान शिव तिचं पार्थिव घेऊन संपूर्ण ब्रह्मांडात तांडव करू लागले. तेव्हा सृष्टीचा समतोल राखण्यासाठी भगवान विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने सतीच्या शरीराचे अवयव वेगळे केले. हे अवयव पृथ्वीवर जिथे जिथे पडले तिथे तिथे शक्तिपीठांची स्थापना झाली. म्हणूनच ही स्थाने इतकी पवित्र आणि जागृत मानली जातात. आणि अशी किती शक्तिपीठं आहेत माहितीये? संपूर्ण दक्षिण आशियामध्ये मिळून अशी एकूण 51, तब्बल 51 मुख्य शक्तिपीठं आहेत. ही फक्त मंदिरं नाहीत, तर देवीच्या ऊर्जेची जिवंत केंद्र आहेत. यावरून या परंपरेची विशालता आपल्या लक्षात येते. आणि भारतात तर ही शक्तिपीठं कानाकोपऱ्यात आहेत. तुम्ही कल्पना करा, पूर्वेला आसाममधल्या कामाख्या देवीपासून ते थेट उत्तरेला जम्मू काश्मीरमधल्या वैष्णोदेवीपर्यंत, हिमाचलमधल्या ज्वालामुखीपासून ते पश्चिम बंगालमधल्या कालीघाटपर्यंत. महाराष्ट्रात देवीची 3.5 शक्तिपीठं आहेत, जी अत्यंत जागृत मानली जातात. आणि ही 3.5 शक्तिपीठं कोणती? तर या 3 पूर्ण पीठं आहेत. एक कोल्हापूरची महालक्ष्मी, दुसरं तुळजापूरची आई तुळजाभवानी, आणि तिसरं माहूरची रेणुकादेवी, आणि चौथं जे आहे ते अर्धपीठ मानलं जातं, ते म्हणजे नाशिकजवळ वणी इथलं सप्तशृंगी देवीचं मंदिर. चला, तर या पवित्र स्थानांच्या प्रवासानंतर आता आपण पुन्हा आपल्या मूळ प्रश्नाकडे येऊया. ज्यांना आपली कुलदेवी माहीत नाही त्यांच्यासाठी काय मार्ग आहे? ज्यांना आपल्या कुलदेवीशी जोडलं जायचं आहे किंवा देवीची उपासना करायची आहे, त्यांच्यासाठी एक असा बीजमंत्र आहे ज्यात शक्तीच्या 3ही मुख्य रूपांची ऊर्जा एकत्र आलेली आहे. आणि हाच आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाचं खरं उत्तर आहे. तो शक्तिशाली मंत्र आहे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे. याला नवारण मंत्र असंही म्हणतात. देवीच्या उपासनेमधला हा एक अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाचा मंत्र मानला जातो. या मंत्राची शक्ती काय आहे? तर यातील प्रत्येक बीजाचा एक अर्थ आहे. ऐं हे बीज महासरस्वतीच्या ज्ञानाशी जोडलेलं आहे. ह्रीं हे बीज महालक्ष्मीच्या समृद्धी आणि पालनाशी जोडलेलं आहे. आणि क्लीं हे बीज महाकालीच्या मुक्ती आणि परिवर्तनाच्या ऊर्जेशी जोडलेलं आहे. म्हणजे विचार करा, एकाच मंत्रात आपण त्रिदेवींची उपासना करतो. या मंत्राचा जप आपल्या सोयीनुसार जमेल तसा करावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याकडे जे काही आहे त्याबद्दल कृतज्ञता बाळगावी. हाच कुलदेवीच्या उपासनेचा एक सरळ आणि सोप्पा मार्ग आहे. पण 2026च्या या वेगवान जीवनशैलीत, जिथे माणसाला 5 मिनिटं निवांत श्वास घ्यायलाही वेळ नाही, तिथे ही प्राचीन विधी रोजच्या आयुष्यात कसे बसवायचे? सर्वांनाच रोज तासनतास अनुष्ठाने करणं शक्य नसतं ना. मग काय करायला हवा? महत्वाची आहे ती तुमची जाणीव किंवा इंटेन्शन आणि नियमितता. रोजच्या धकाधकीच्या जीवनात फक्त काही मिनिटे काढा, विशेषतः सकाळी उठल्यावर लगेच किंवा रात्री झोपण्यापूर्वी. त्यावेळी शांत बसून स्वतःच्या श्वासावर लक्ष केंद्रित करणे
आपल्या मातृपरंपरेच्या बीजमंत्राचं श्रवण किंवा उच्चार करणे आणि कृतज्ञतेची भावना ठेवणे एवढं जरी जाणीवपूर्वक केलं ना, तर या ध्वनिलहरी आणि ती ऊर्जा तुमचं काम करू लागतात. एका अनुवांशिक आघातांवर आधारलेल्या जीवनाकडून एका उद्देशपूर्ण आणि समृद्ध जीवनाकडे कसा प्रवास करता येतो हे आपण आजच्या चर्चेतून पाहिलं. आणि हे खूप गरजेचं आहे आजच्या काळात. हो ना. भूतकाळातील ओझं नुसतं वाहून नेण्यापेक्षा ते कसं खाली ठेवायचं आणि आपल्या डीएनएमध्ये असलेली सुप्त शक्ती कशी जागृत करायची याचा हा एक उत्तम मार्ग आहे. आणि जाता जाता एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण जे काही आज करतोय ते केवळ स्वतःपुरते मर्यादित नाही, पूर्वजांच्या वारंवारतेशी जोडून घेऊन आपण भविष्याची पायाभरणी करत आहोत. आपण आज जे विचार करतो ते उद्याचं विज्ञान आणि भविष्यातल्या पिढ्यांचा डीएनए ठरणार आहे. याच एका अंतर्मुख करणाऱ्या विचारासोबत आपण आजची ही रंजक चर्चा इथेच थांबवूया. विज्ञानाच्या आणि परंपरेच्या या शोधाचा असाच शोध घेत राहू. धन्यवाद.